पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। सर्व संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। अवघे हे पवित्र पांडुरंग क्षेत्र सुखाची सर्वत्र भरले असे। अवघा हा विठ्ठल गीती गाता गोड अवघे पुरवी कोड नामे एके। नामदेव महाराजांचा हा बंधू ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला वारीचं चित्र अगदी डोळ्यासमोर उभं राहतं। सगळे हे जे वारकरी दरवर्षी विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात तहान भूक हरपून नाचत गाजत आणि कुठलाही भेदभाव तिथे नसतो। म्हणजे जाती धर्म लहान मोठा गरीब श्रीमंत असा कुठलाही भेदभाव नसतो। सगळेजण विठ्ठलापायी लीन होतात। इथे मला एक संत भानुदास महाराजांचा एक अभंग आठवतो, वृंदावनी वेणू। ज्यावेळेला वृंदावनामध्ये वेणू भगवान श्रीकृष्ण वाजवत आहेत त्यावेळेला काय होतं बरं, तर एके ठिकाणी ते असं म्हणतात की तृण चारा चरू विसरली, गायी व्याघ्र एके ठाई झाली, पक्षी कुळे निवांत राहिली, वैरभाव समूळ विसरली। म्हणजे जे प्राणी चरणारे प्राणी गायी म्हशी वगैरे ते चारा चरणं विसरून गेले श्रीकृष्णाची मुरली ऐकल्यानंतर। त्याच्यानंतर गायी आणि वाघ एके ठाई झाली असं आपल्याला कुठे बघायला मिळतं का? पक्षी कुळे निवांत राहिली म्हणजे जे सतत किलबिल किलबिल करत असणारे पक्षी हे पण निवांत झाले। आता गाय हे सत्वगुणाचं प्रतीक आहे, व्याघ्र हे तमोगुणाचं प्रतीक आहे, पक्षी हे रजोगुणाचं प्रतीक आहे। हे तिन्ही गुण जिथे लीन होतात परमेश्वराच्या ठाई विठ्ठलापायी कृष्णापायी, तसं इथे जे पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी म्हणून वारीला आलेल्या भक्तांचं होतं की तिथे कुठलाही भेदभाव नाही। सगळेजण एक होऊन त्या विठ्ठलाचं दर्शन घेतात। आणि जर का आपण प्रत्यक्ष वारीला गेलो असतो तर तो अनुभव आपल्याला पाहायला म्हणजे तो औरच आहे। पण प्रत्यक्ष जाता जरी नाही आलं तरी प्रत्येकाच्या मनामध्ये एक अनामिक सुख किंवा आनंद तो आपण उपभोगत असतो आजच्या दिवशी। म्हणजे पु ल देशपांडेंनी असं म्हटलेलं आहे की पुंडलिक वरदा असं म्हटल्यानंतर मराठी माणसाच्या मनामध्ये पटकन हरी विठ्ठल येऊन जातं आणि बुद्धीचे पोलीस तिथे पोहोचण्यापूर्वी गुन्हा घडून गेलेला असतो। तर आता संतांच्या बाबतीत तर काय होतं बरं, संतांच्या बाबतीत तर त्यांनी सर्वस्वच विठ्ठलाला अर्पण केलेलं आहे। म्हणजे विठ्ठलाचं प्रेम जर का मिळवायचं असेल तर त्यासाठी सर्वस्व अर्पण केल्याशिवाय काय तो देत नाही हे सांगताना ह्याच अभंगामध्ये पुढे नामदेव महाराज असं म्हणतात की अवघा हा विठ्ठल गीती गाता गोड अवघे पूर्वी कोड नामे एके। हे झालं त्यापुढे अवघे जे सांडूनी अनुसरले याते, म्हणजे स्वतःच सगळं सांडून याचं अनुसरण ज्यांनी केलं, अवघे देतो त्या ते आपुले प्रेम, त्यांनाच प्रेम लाभतं। म्हणजे पुढे असं म्हटलेलं आहे अवघी चित्तवृत्ती ठेविती याच्या पायी, सर्व चित्तवृत्ती मनातले विचार सगळे काही त्याच्या पायी ठेवले त्या ते अवघ्या बाई आलिंगितो, तरच देवाचं दर्शन, देव मिठी मारायला म्हणून आपण तयार असू देवाला मिठी मारण्यासाठी म्हणून। आणि पुढे असं म्हटलंय की अवघ्यासी अनुरला अवघेची विसरला अवघा नामा झाला सुखरूप। आता हा अभंग दिसायला जरा सोपा जरी असला तरी सुद्धा यामध्ये संक्षिप्त रूपाने का होईना योगमार्ग आलेला आहे, तो आपण हळूहळू बघणारच आहोत। कारण सुखरूप पोहोचलो किंवा सुखरूप पोहोचवलं हे आपण ऐकत असतो, पण सुखरूप होणं म्हणजे काय हे आपल्याला थोडस कुतूहल निर्माण करणारं आहे। एकदा काय होतं, एक पुणे टू गोवा असा विमान प्रवास सुरू असतो आणि अचानक वादळ येतं, खूप मोठं वादळ येतं आणि सर्व प्रवासी जे असतात ते सगळी आशा सोडून देतात की आता आपण जिवंत यातून बाहेर पडू म्हणून। सगळेजण मरणार असतात, पायलटने सुद्धा आशा सोडलेली असते की आता आपण ह्यातून जिवंतपणे बाहेर निघू म्हणून। एवढा एक प्रवासी असतो, तो पुढे येतो आणि पायलटला म्हणतो बाजूला हो आणि बसतो आणि काय चमत्कार, तो अगदी शेवटपर्यंत नीट गोव्यापर्यंत ते विमान नीट आणून सोडतो, सगळ्यांचा जीव वाचतो। आता त्याचा सत्कार वगैरे होतो एवढ्या लोकांचा जीव वाचवल्यानंतर। कसं काय हो तुम्ही हे सगळं केलं?
तर ते म्हणाले, साहेब मी पुणे PMTचा ड्रायव्हर आहे. स्वारगेट ते पुणे स्टेशन मी बोरीआळीतून गाडी चालवतो. दररोजच्या गर्दीमधून मंडई, आप्पाबळवंत चौक सगळीकडे मी दररोज ही गाडी चालवत असतो. ही वादळ क्या चीज आहे. त्यामुळे सुखरूप पोहोचलो किंवा सुखरूप पोहोचवलं हे आपण सतत ऐकत असतो. पण सुखरूप होणं म्हणजे काय? पावसचे स्वामी स्वरूपानंद असं म्हणतात की स्वामी म्हणे सुख भोगिता अमुप झालो सुखरूप आपे आप. हे कुतूहल निर्माण करतं की म्हणजे असं काय असेल बरं. आपल्याला सुद्धा सुख उपभोगायला आवडतच असतं आणि आपल्याला तेच जास्तीत जास्त प्राप्त व्हावं म्हणून आपण सतत कार्यशील असतो. पण आपलं असं कधी होतं का की हा आता सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या बरं, आता मला कसलंच काही नाही, मी सदा प्रसन्न आहे. आपल्या दिवसातून कितीतरी वेळा मूड जात असतो. त्यामुळे असं आपलं होत नाही जसं संतांचं झालेलं आहे की सुखरूपच झालं. आता सुखाची व्याख्या तरी कशी बरं? ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलेलं आहे की किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे तेथ जे होय त्या नाव सुख. म्हणजे जीव ज्या वेळेला आत्मस्वरूपावर असतो त्यावेळेला जे होतं त्याला सुख असं म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांची सुखाची कल्पना म्हणजे खूप उच्च कोटीतली आहे. म्हणजे त्यांच्या सुखाच्या डेफिनेशनचे पॅरामीटर्स कितीतरी वेगळे आहेत. पण एकूणच हे सगळं ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटतं की संतांना आपल्या अध्यात्मशास्त्राला आपल्याला कुठेतरी उंचीवरती नेऊन सोडायचंय. तर ते काय बरं असेल हे आपण हळूहळू पाहण्याचा प्रयत्न करूया. आपल्याला अगदी लहान असल्यापासून हे जीवन जगत असताना या जगाचा निर्माता कोण, विश्वाचा निर्माता कोण हा प्रश्न दरवेळेलाच पडलेला असतो. त्याचा आणि माझा संबंध काय असा आपण केव्हा ना केव्हा तरी विचार केलेलाच असतो. तो भेटला तर काय मज्जा येईल इतकंच नव्हे तर तो भेटला तर काय काय गोष्टी त्याच्याजवळ मागायच्या ही सुद्धा लिस्ट आपण तयार केलेली असते. पण तो कसा बरं भेटेल? एकदा काय होतं, एक छोटा मुलगा शाळेच्या आवारामध्ये शाळा चालू नसताना चेंडूने खेळत असतो आणि तिथून एक टीचर येतात आणि बघतात काय खेळतोय म्हणून. त्यांना असं वाटतं काय वेळ वाया घालवतोय हा मुलगा, त्याला काहीतरी शिकवायला पाहिजे म्हणून ते म्हणतात की व्हेअर इज गॉड. तो मुलगा पटकन एक त्याच्याकडे त्या टीचरांकडे कटाक्ष टाकतो आणि परत आपलं खेळायला चालू करतो. व्हेअर इज गॉड. परत दुसऱ्यांना म्हणतो, हा जरा घाबरायला लागतो आणि तो काही बोलत नाही म्हटल्यानंतर हा तिसऱ्यांदा जोरात उत्तर देतो व्हेअर इज गॉड असं म्हटल्यानंतर तो चेंडू येतो असा धूम, चेंडू दुसरीकडे भिरकावून तो धूम पळत सुटतो. तो थेट आपल्या घरात जातो आणि भाऊ जिथे झोपलेला असतो त्याच्या पांघरुण्यामध्ये जाऊन शिरतो. आता तो भाऊ एकदम तडक्यापडकी उठतो आणि म्हणतो की काय रे काय झालं? तो म्हणतो इट सीम्स गॉड इज मिसिंग अँड ही थिंक्स आय एम रिस्पॉन्सिबल फॉर इट. असा काय देव हरवलेला नाहीये, आपलं त्याच्याकडे लक्ष नाहीये म्हणून तो आपल्याला दिसत नाही किंवा आपल्याला तेवढी नीड त्याची नसते आपल्या नेहमीच्या व्यवहारात म्हणून आपण सतत आपल्याच उद्योगांमध्ये आपण बिझी असतो. त्यामुळे देव वगैरे हे नंतर बघू असं आपल्याला असतं. पण संतांचं तसं नसतं. त्या देवासाठी म्हणून, देवाच्या प्राप्तीसाठीच म्हणून संपूर्ण आयुष्य. मग त्यांच्याकडून आपल्याला हे शिकायला मिळतं की त्यांनी जसं संपूर्ण आयुष्य वेचलं तसं नाही, पण निदान थोड्याफार प्रमाणात तरी आपण काही उपासना करू शकू का, की ज्या योगे आपण देवाच्या जवळ जाऊ शकू. देवाच्या जवळ जाऊ शकू कुठल्या मार्गाने हे सुद्धा आपण बघणार आहोत. पांडुरंग, विठोबा ही नावं आपण सतत ऐकत असतो, पण यांचे अर्थ काय हे आपल्याला सहसा लक्षात, आपण त्याच्याकडे लक्ष एवढं देत नाही, सहसा लक्षात येत नाही. जसं एक प्रश्न कधी कधी कोणाला पडू शकतो की परमेश्वराला पुरुष आणि प्रकृतीला स्त्री असं का बरं म्हटलेलं आहे? म्हणजे इथे सुद्धा वेल डॉमिनेशन का असं की पुरुष प्रधान संस्कृती. आमचे स्वामी माधवानंद असं म्हणायचे की पुरुष प्रधान संस्कृती याचा आजकालचा अर्थ असा की पुरुष म्हणजे प्रधान आणि स्त्री म्हणजे राजा. पण असं आपल्याला प्रश्न पडू शकतो की असं का बरं म्हटलेलं आहे? तर समर्थांनी दासबोधामध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे की देह पुराचा ईश म्हणून त्याचे नाव पुरुष. आता देह स्त्रीचा पुरुष कोणाचाही असू दे,
देहपुराचा ईश, त्यामध्ये जो आत्मा आहे, आत्मस्वरूप असा जो ईश्वर आहे, म्हणूनही तयाचे नाव पुरुष. ह्या ज्या डेफिनेशन्स आहेत आपल्याला सहसा माहिती नसतात. आता विठोबा का बरं म्हटलेलं आहे? तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, ते म्हणतात की वीचा केला ठोबा म्हणून त्याचे नाव विठोबा. आता वी म्हणजे विद या धातूपासून आलेला आहे. विद म्हणजे जाणणं किंवा ज्ञान. या विद म्हणजे ज्ञानाचा जो ठोबा म्हणजे स्तंभ, मूर्तिमंत ज्ञानच ते विठोबा. वीचा केला ठोबा म्हणून त्याचे नाव विठोबा. काय त्याचे नाव वेदासी न ठावे? शेष स्तुती प्रवर्तला. शेष जो आहे तो ह्या विठोबाची स्तुती करायला लागला, पण तो असमर्थ झाला. शेष स्तुती प्रवर्तला, जिव्हा चिरुनी पलंग झाला. आणि तुका म्हणे ज्याची सत्ता काळाची आहे माथा, असा तो पांडुरंग आहे. तर त्याची सत्ता ही काळाच्याही पलीकडे, देश काळ परिस्थिती सगळ्याच्या पलीकडे असलेलं हे जे तत्व आहे तेच विठोबा, मूर्तिमंत ज्ञान, त्याची अभिव्यक्ती किंवा सगुण स्वरूप असं आपण म्हणू शकतो. आता पांडुरंगाच्या मूर्तीबद्दल सुद्धा आपल्याला माहिती आहे की ती मूर्ती ज्यावेळेला आक्रमण होत होती भारतवर्षावरती, त्यावेळेला मूर्तींची तोडफोड केली जायची. आणि विजयनगर चा जो राजा आहे रामदेव राय, तो विठ्ठल भक्त होता कर्नाटकचा, आणि तो आला आणि त्याने ती मूर्ती तिथून म्हणजे तोडफोड त्याची होऊ नये म्हणून तो घेऊन गेला, पण तिथल्या कोणालाच न विचारता. आणि तो अनेगुंडीला घेऊन गेला. आता जर का आपण बघितलं कर्नाटकामध्ये अनेगुंडी, मराठीमध्ये आपण अनागोंदी म्हणतो, आणि कोणालाही न विचारता घेऊन गेला म्हणून अनागोंदी कारभार असा पुढे तो वाक्प्रचार पडला मराठीमध्ये. पण हा जो राजा होता त्याच विठ्ठल भक्त असल्यामुळे आणि त्या मूर्तीची विल्हेवाट ही लावू नये म्हणून त्याने ती नेली. पण त्या भक्तांची खूप पंचायत झाली ना, की नमस्कार करायला, दर्शन घ्यायला म्हणून विठोबाची मूर्तीच नाही, मग काय करायचं? तर संत भानुदास म्हणजे एकनाथ महाराजांचे आजोबा, तर संत भानुदास हे म्हणाले की मी तिथे कर्नाटकमध्ये जाऊन ती मूर्ती परत घेऊन येईल राजाकडून. म्हणून ते जातात तिथे आणि राजाला खूप गयावया करतात की राजा इथे पंढरपुरामध्ये खूप पंचायत झालेली आहे, तर ही मूर्ती आम्हाला परत तिथे नेऊ दे. राजा काही ऐकत नाही. आता काय बरं करायचं? तर रात्रीच्या दिवशी एकदा तो त्या राजाच्या ज्या दरबारामध्ये जे मंदिर असतं विठ्ठलाचं, तर तिथे त्या मूर्ती जवळ जातात संत भानुदास, आणि ते नमस्कार करतात आणि विठ्ठल त्यांना दर्शन देतो. म्हणजे ते म्हणतात की अरे विठ्ठला, तू इथे कुठे येऊन राहिलास? तिथे सगळे इतके खोळंबले, त्यांना काही दर्शन वगैरे नाही घ्यायला तुझं. तर विठ्ठल म्हणतो की हो रे, ते बरोबरच आहे, आता मलाही तिकडे यायचंय म्हणून, पण आता कसं करणार? म्हणून असं ते ही त्यांची जी भेट असते त्याचं एक टोकन म्हणून विठ्ठल आपल्या गळ्यातला जो हार असतो तो भानुदासांच्या गळ्यामध्ये घालतो. दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेला ते पुजारी येतात तेव्हा म्हणतात की अरे, राजाला सांगतात की अरे विठ्ठलाचा हार चोरीला गेलाय म्हणून. विठ्ठलाचा हार चोरीला गेलाय वगैरे एक सगळीकडे नुसती गडबड असते. आणि मग शोधायला म्हणून राजा त्या पहारेकऱ्यांना सांगतो, तर ते बघतात की स्नानाला गेलेले जे भानुदास आहेत त्यांच्या गळ्यामध्ये तो हार आहे, तर ह्यांनी चोरला, आता ह्यांना सुळावरती लटकवायचं म्हणून त्यांना सुळावरती लटकवायला म्हणून घेऊन जातात. तर त्या सुळाला पालवी फुटते, त्याचं झाड होतं, आणि त्याच्यानंतर ह्या राजाला कळून सुटतं की ह्यांचा अधिकार किती आहे. यांचा अधिकार हा बघितल्यानंतर राजा त्यांना नतमस्तक होऊन नमस्कार करून म्हणतो की ही विठ्ठलाची मूर्ती तुम्ही घेऊन जा. आता ही पांडुरंगाची मूर्ती परत कर्नाटकामधून महाराष्ट्रामध्ये येते, अशी ती गोष्ट आहे, आपल्याला ती माहिती आहे. पण पांडुरंग, जसं आपण विठोबाचा अर्थ घेतो तसं पांडुरंग या शब्दाचा अर्थ काय आहे? तर पांडुर रंगाचा तो पांडुरंग. पांडुर म्हणजे पांढऱ्या रंगाचा, पण तो तर चक्क सावळा आहे. मग असं कसं बरं म्हटलंय? तर संतांना जी दिव्य दर्शन त्यांच्या आतमध्ये झाली त्याचं प्रतीक म्हणून त्याला पांडुरंग असं नाव देण्यात आलं. जसं आपण बघितलं ना, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकिळ पाकती प्रभा. पुढे ते असं म्हणतात की अगणित लावण्य तेज कुंजाळला, न वर्णवे त्याची शोभा. असं हे जे दर्शन ज्ञानेश्वर महाराजांना झालं, तर ते किंवा अन्य अशी दर्शन ह्यातून ते पांडुरंगाचं म्हणजे प्रकाश
किंवा जे काही अनुभव त्यांना आले त्याचं एक प्रतीक म्हणून पांडुरंग असं नाव ठेवण्यात आलं त्यांना. ही ज्या वेळेला आपण वर्णन ऐकतो संतांची, त्यावेळेला भक्तिभावाने आपण त्यांना पूजत असतोच, देवाला, पांडुरंगाला. पण यांच्यासारखं आपल्याला सुद्धा झालं तर किती छान होईल ना, असं एक विचार आपल्या मनाला येऊन जातो. पण असं जर का आपल्याला व्हायला हवं असेल तर सर्वप्रथम काय बरं करायला पाहिजे, तर संतांचं पायीच होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण तुकाराम महाराजांनी असं म्हटलेलं आहे की संतांची या गावी वसे भांडवल अवघा विठ्ठल धनवित्त. कुठलं भांडवल आहे, धनवित्त कुठल्या प्रकारे आहे, तर विठ्ठलच धनवित्त संतांसाठी. आपल्याला विठ्ठलाचं दर्शन हवे ना, संतांनी आखून दिलेल्या मार्गावरून आपण गेलो पाहिजे असं म्हटलेलं आहे. समर्थ देखील असं म्हणतात की तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तीर्थक्षेत्री गेल्यानंतर आपल्याला देव त्या दगडांमध्ये त्याची मूर्ती आपल्याला दिसू शकेल, पण सज्जनी म्हणजे संतांकडे गेल्यानंतर देव रोकडा मिळते. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, त्यामुळे संतांकडे जावं. कबीरांनी देखील असं म्हटलेलं आहे की हरिसे तू मत हेत कर, कर हरिजन से हेत. म्हणजे तू देवाच्या मागे नको लागू, संतांच्या मागे लाग. हरिसे तू मत हेत कर, कर हरिजन से हेत. माल मुलुख हरि देत है, हरिजन हरि को देत. आपल्याला देव हवाय, ईश्वर हवाय का ऐश्वर हवंय, त्याप्रमाणे आपण कुणाच्या मागे, कुणी आपल्याला सांगितलेल्या मार्गावरून आपण मार्गक्रमण करायला हवं हे आपण पाहायला हवं. त्यामुळे संतांच्या मागे गेल्यानंतर, संतांनी आखून दिल्या मार्गावरून गेल्यानंतर आपल्याला देवाचंच दर्शन प्रत्यक्ष होईल असं म्हटलेलं आहे. आणि ही संत मंडळी देवापर्यंत आपल्याला नेतात तरी कशी? भवसागरामध्ये गटांगळ्या खाणारे, जीवांचा उद्धार करणारे वगैरे असल्या बोर भाषेमध्ये कधी संत आपल्याला सांगत नाही. तसा त्यांचा आविर्भाव सुद्धा नसतो. म्हणजे आमचे स्वामी असं म्हणायचे की काही आध्यात्मिक क्षेत्रामधले लोक इतके आंबट चेहरे करून असतात की त्यांच्यासमोर दूध जरी ठेवलं तरी त्याला विरजण लागायचं. तर संतांचं सांगणं जे असतं ते असं बोर प्रकारे अजिबात नसतं. ते काय बरं सांगतात, तुमचं जे देवाबद्दलचं नैसर्गिक प्रेम आहे ना, तर त्या नैसर्गिक प्रेमाला सद्गुरूंचं मार्गदर्शन जर का लाभलं, त्यांनी सांगितलेल्या प्रमाणे तुम्ही जर का नामध्यान साधना केली तर तुम्ही निसंदेहपणे हा भवसागर तरून जाल असं सर्वच संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्यावरचा उपाय देखील कसं ते जायचं, तिथपर्यंत कसं जायचं हे सांगितलेलं आहे. जसं हे भाऊसाहेब महाराज उंदीकर म्हणजे गुरुदेव रानड्यांचे गुरु, यांना एकदा एकाने असं विचारलं की कुठल्या वारी, कुठल्या दिशेने जावं अथवा न जावं. आपण असं म्हणतो ना की अमुक एका वारी देह सोडावा, अमुक एका दिशेने पाय करून मग देह निघून जाऊ दे बाबा. तर त्या अर्थाने त्यांनी असं विचारलं भाऊसाहेब महाराजांना की कुठल्या वारी कुठल्या दिशेने जावं अथवा न जावं. तर भाऊसाहेब महाराजांनी काय उत्तर दिलं असेल, कुठल्याही वारी कुठल्याही दिशेने नामस्मरण करीत जावं. आता जर का एखादा शास्त्रज्ञ असता तर त्यांनी इतकंच सांगितलं असतं की कुठल्याही वारी कुठल्याही दिशेने जावं, याच्याशी काही संबंधच नाही. पण संतांच्या बाबतीत एक प्लस फॅक्टर आहे, एक्स फॅक्टर आहे. ते असं म्हणतात की कुठल्याही वारी कुठल्याही दिशेने, शास्त्रज्ञ जसं सांगतील तसंच, पण नामस्मरण करीत जावं, देह सोडावं तर नामस्मरण करत करत असं सांगितलेलं आहे. त्यामुळे हा जो एक प्लस फॅक्टर आहे संतांच्या सांगण्यामध्ये, तो आपल्याला एकदम अपील होतो. काळ देहाशी आला खाऊ आम्ही आनंदे नाचू गाऊ, असं नामदेव महाराजांनी म्हटलेलंच आहे. तसंच ह्या नामस्मरणाच्या द्वारे हा भवसागर तरून जाऊ असं सांगणारा नामदेव महाराजांचाच एक अभंग आहे. विठ्ठल आवडी प्रेम भाव, विठ्ठल नामाचा रे टाहो, तुटला हा संदेह भवमूळ व्याधीचा. पुढे ते असं म्हणतात की म्हणा नरहरी उच्चार, कृष्ण हरी श्रीधर, याची नाम आम्हा सार संसार तरावया. म्हणजे ह्या नामानेच आम्ही तरून जाऊ संसार. नेगो नामावेण काही, विठ्ठल कृष्ण लवलाही, नामा म्हणे तरलो पाही, विठ्ठल विठ्ठल म्हणताची. आपण पहिले ऐकूया. अभय दीक्षित तबला वादनासाठी आणि किशोर पंचाक्षरी हार्मोनियम वादनासाठी. काळावरती सौमधवंत दीक्षित.
विठ्ठल नामाचा लेटा हो विठ्ठल नामाचा रेटा हो प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव विठ्ठल नामाचा लेटा हो विठ्ठल नामाचा लेटा हो भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव तुटला संदेह तुटला संदेह भवं व्याधीचा भवं व्याधीचा विठ्ठल नामाचा लेटा हो विठ्ठल नामाचा लेटा हो प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव म्हणा नरहरी उच्चार म्हणा नरहरी उच्चार कृष्ण हरी श्रीधर कृष्ण हरी श्रीधर कृष्ण हरी श्रीधर हेची नाम सार म्हणा नरहरी उच्चार म्हणा नरहरी उच्चार नरहरी उच्चार संसार कराया संसार प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव विठ्ठल नामाचा लेटा हो विठ्ठल नामाचा लेटा हो प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव नमा विरताही निघो नमा विरताही विठ्ठल कृष्ण लवलाही नामणे करलो बाही विठ्ठल कृष्ण लवलाही नामणे करलो बाही म्हणे करलो बाही विठ्ठल विठ्ठल म्हणताची विठ्ठल म्हणताची विठ्ठल म्हणताची प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव विठ्ठल नामाचा लेटा हो विठ्ठल नामाचा लेटा हो प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव विठ्ठल आवडी
प्रेम भावो प्रेम भावो प्रेम भावो. संतांचे बोल हे नेहमीच आश्वासक असतात, कारण हे त्यांच्या स्वानुभूतीतून आलेले आहे. आधी गेले मगाशी सांगितले हा त्यांचा परिपाठ असतो. संत हे प्रसंगावधानी देखील असतात बरं का. एकदा काय होतं, पंढरपुरामध्ये खरी घडलेली गोष्ट आहे. पंढरपुरामध्ये दासगणू महाराजांचं कीर्तन चालू होतं आणि काही लोकांनी, ज्यांना काही चांगलं बघवत नाही असे लोक म्हणजे असे काही खट लोक असतात की नाही प्रत्येक वेळेला, तर ते काय करतात, त्या सभेमध्येच डुकरं सोडतात. अचानक दासगणू महाराजांचं कीर्तन चालू आहे आणि सभेमध्ये डुकरं सोडल्यानंतर आता ते काय करतात हे त्यांना बघायचं होतं. साहजिकच अचानक सभेमध्ये डुकरं आल्यानंतर काय होणार, लोक थोडी गोंधळणार. पण दासगणू महाराज काय म्हणाले माहितीये का, ते म्हणाले की श्रोते हो, गडबड करू नका. त्याचं काय आहे, पंढरपूरच्या डुकरांनी विठ्ठलाकडे कंप्लेंट केली की आम्हाला सुद्धा कीर्तन ऐकायचंय, पण आम्हाला आमच्या दररोजच्या कामाच्या व्यापामुळे आम्हाला ते ऐकता येत नाही हो, आमची काहीतरी सोय करून दे. असं विठ्ठलाला म्हटल्यानंतर देव असा म्हणतो, म्हणजे पांडुरंग असं म्हणतो की नाही, ज्याचं काम आहे ते मी त्याच्याकडूनच करून घेतो, पण तुम्ही जर का बदली करून देत असाल तर. म्हणून काय दासगणू महाराज असं म्हणाले की असं म्हटल्यानंतर विठ्ठलाने या पंढरपूरच्या काही लोकांना अतिशय कळवळा येऊन ते त्या डुकरांना असं म्हणाले की डुकरांनो, तुम्ही खुशाल कीर्तनासाठी जा, आम्ही तुमचं काम करतो. प्रसंगावधान किती असलं पाहिजे बघा. आयत्या वेळेला असं उत्तर सुचणं आणि परत ते कीर्तन किती रसाळपणे केलेलं असलं पाहिजे की कुणीही तिथली जागा सोडून निघून गेलं नाही. एकदा असं होतं की एका माणसाचं कीर्तन असतं आणि अतिशय कंटाळवाण्या पद्धतीने सांगत असतात आणि हळूहळू एक एक श्रोते निघून जात असतात. शेवटी असं होतं की एकच श्रोता होतो, तो शेवटपर्यंत थांबलेला असतो यांचं कीर्तन होईपर्यंत. कीर्तन झाल्यानंतर त्यांना खूप साहजिकच त्यांच्याबद्दल खूप आपुलकी निर्माण होते आणि म्हणतात की थँक्यू, तुम्ही शेवटपर्यंत माझ्या कीर्तनासाठी थांबलात म्हणून. त्याच्यामुळे अहो नाही, तसं काय आहे, तुमचं कीर्तन झाल्यानंतर हॉल लॉक करायचा असं सांगितलेलं आहे म्हणून मी थांबलो होतो हॉल लॉक करण्यासाठी. अशा बोर प्रकारे जर का कीर्तन झालं असलं तर असं होतं. पण संतांचं कीर्तन कसं असतं, जनाबाई असं म्हणतात की धन्य झाले अजी आनंदले त्रिभुवन, नामा महाद्वारी करीतो कीर्तन, तो सुख सोहळा काय वर्णू वाचे, पंढरीचा राणा कीर्तनात नाचे. पंढरीचा राणा कीर्तनामध्ये नाचतो, ह्याचा अर्थ काय बरं लावायचा आपण. असंच जर का कोणाचं तरी गाणं चालू आहे आणि कीर्तनामध्ये पंढरपूरचा विठ्ठल जर का नाचायला लागला असं म्हटलं तर सगळ्यांनाच दर्शन होईल की, पण अशा इझिली इतकं दर्शन होतं का देवाचं. मग असं कुठल्या अर्थाने बरं म्हटलेले असतील की पंढरीचा राणा कीर्तनात नाचेल. कीर्तन करणारा इतक्या भक्तिभावाने ते करतो आहे की त्याच्यामधला जो ईश्वर भाव आहे तो प्रवर्तित होतोय श्रोत्यांमध्ये आणि श्रोत्यांच्या मनोमंदिरी सुद्धा ईश्वरभाव जागृत होतोय. अशा अर्थाने तो पंढरीचा राणाच तिथे कीर्तनामध्ये नाचतो, म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये तो ईश्वरभाव जागृत झाला असा अर्थ आपण घेऊ शकतो. पुढे त्याच्या भेटीची इच्छा आपल्याला सतत सारखी मनामध्ये आपल्याला ती इच्छा अशी बेचैन करीत असते. त्याच्या भेटीची आस लागल्यानंतर काय होतं हे सांगताना तुकाराम महाराज असं म्हणतात की अगा पंढरीच्या राया, वेगी येई तू सावया, दीनबंधू तुझे नाम, देई आपुले आम्हा प्रेम. आता पंढरीच्या राणाला असं म्हणत आहेत की अरे तू लवकर ये रे मला भेटायला. आणि हेच आधी तुकाराम महाराजांचं अजून एक अभंग आहे, म्हणजे भक्ती किती दृढ असली पाहिजे बघा. आणि भक्तीमध्ये काय ताकद असते, सख्य भक्तीमध्ये काय ताकद असते की तुकाराम महाराज एके ठिकाणी असं म्हणतात की काय तुझे वेचे मज भेटी देता, वचने बोलता एक दोन. अरे तू जर का मला भेट दिलीस तर
त्याने जातं काय तुझं? ये की जरा मला भेट आणि एक दोन वाक्य बोल माझ्याशी. काय तुझे वेचे मज भेटी देता वचन बोलता एक दोन. काय तुझे रूप घेतो मी चोरून त्या भेणे रपून राहिलासी. तुझं मी रूप चोरून घेऊन म्हणून काय लपून राहिलायस का? काय तुझे आम्हा करावे वैकुंठ भिऊ नको भेट देई मज. अरे वैकुंठ वगैरे काही नको, तू ये आम्हाला, तू भेटायला हवायस. तुका म्हणे तुझी न लगे दसोडी परी आहे आवडी दर्शनाची. अशा भक्तिभावाने जर का केलं तर मग विठ्ठल का बरं दर्शन देणार नाही? तर ते पुढे ज्यावेळेला व्याकुळ होऊन म्हणतात, भेटीची तर आस लागलेली आहे, व्याकुळ होऊन असं म्हणतात की अगा पंढरीच्या राया वेगी येई तू सावया. दीनबंधू तुझे नाव ना, दीनबंधू तुझे नाम देई आपुले आम्हा प्रेम. पण याचं प्रेम लाभायला भरपूर काही काही करावं लागतं. सतत त्याचं अनुसंधान राखायला हवं असं संत सांगतात आपल्याला. त्याशिवाय हा भेट देणार नाही. म्हणजे कृष्णाचीच एक कथा आहे. विठ्ठल हा कृष्ण रूपच आहे. त्यामुळे जर का अनुसंधान सुटलं तर तो कसा पटकन निघून जातो हे आपल्याला गोकुळातल्या कथांमधून माहिती आहे. एकदा काय होतं, एक गोपी कृष्णाला रंगेहात पकडते लोणी चोरून खाताना मटक्यातून. त्याला पकडल्यानंतर आता त्याला एका खांबाला बांधून ठेवते आणि मी जरा जाऊन येते असं म्हणते, तू इथेच थांबायचंयस. त्याला कचकन बांधलेलं आहे दोरीने खांबाला. आणि ती जाते दुसऱ्या गोपींना सांगायला की बघा बघा मी आता देवाला पकडलंय, बघा मी देवाला पकडलंय. इथे जी प्रदर्शनाची हौस जी निर्माण झाली त्याच्यामुळे येऊन बघते तो काय, तिथे नुसतीच दोरी खाली पडलेली आहे, खांबाला लागलेली आहे. कृष्ण महाराज तर नाहीच तिकडे. गेले कुठे? विसरून गेला ना, अनुसंधान राहिलं नाही. आणि मी देवाला पकडलंय असं सांगायला गेली म्हणून देव निघून गेला. त्यामुळे तसं करायला जाऊ नये असं आपल्याला संत सांगतात. म्हणजे एक स्वामी विवेकानंदांचं एक पत्र त्यांनी त्यांच्या अमेरिकन शिष्याला जे लिहिलेलं होतं त्यामध्ये ते असं म्हणतात की मी माझा दागिना त्याच्या गळ्याभोवती घालून आणि त्याला एक दोरी बांधून त्याला माझ्या बरोबर खेचून नेतोय ह्यासाठी की तो एक क्षण सुद्धा मला सोडून जाऊ नये. तो दागिना प्रेमाचा होता आणि ती दोरीही प्रेमाची. तुम्हाला त्या आनंदाचे रहस्य माहित नाही? तो प्रेमाच्या माध्यमातून माझ्या मुठीत येतो. तुम्हाला हे ठाऊक नाही की हा जगन्नियंता प्रेमाचा गुलाम आहे. हे नाही माहित की हा विश्वाचा चालक वृंदावनातल्या गोपींच्या रुंजून वाजणाऱ्या पायांमधल्या वाक्यांच्या संगीतावरती नाचायचा. हे विवेकानंदांचे शब्द आहेत. आता हे विवेकानंदांचे शब्द आणि कित्येक शेकडो वर्षांपूर्वी जनाबाईंचा अभंग घरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर, हे किती साधर्म्य दाखवणार आहे. घरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर, हृदय बंदीखाना केला आत विठ्ठल कोण दिला. शब्दे केली जराजुडी विठ्ठला पायी घातली बेडी. सोहम शब्दाचा मारा केला आत विठ्ठल कोंडला. जनी म्हणे बा विठ्ठला आता जीवेन सोडी मी तुझला. हे जे म्हणणे आणि स्वामी विवेकानंदांनी म्हणले की मी दागिना प्रेमाचा जो आहे तो त्यांच्या भोवती घातला आणि त्याला खेचून देतोय का, तो एक क्षणभर सुद्धा माझ्यापासून दूर होऊ नये म्हणून. ह्यामध्ये खूप साधर्म्य आहे. जरी कित्येक शेकडो वर्षांपूर्वी ती होऊन गेलेली असली तरी सुद्धा. पुढे ह्या अभंगामध्ये असं म्हटलेलं आहे त्यांनी की जीवन कळा तू विश्वाची, जो आपण बघतोय आगा पंढरीच्या राया वेगी ये रे तू सावया. दीनबंधू तुझे नाम देई आपुले आम्हा प्रेम. यापुढे ते असं म्हणतात की जीवन कळा तू विश्वाची, तुझी माऊली अनाथांची. इथे मात्र थोडं अवघड व्हायला लागतं सगळं. जीवन कळा अचानक शब्द कुठून आला? जीवन कळा म्हणजे कॉन्शियसनेस, अस्तित्वाची जाणीव. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओवीमध्ये स्वसंवेद्य हा शब्द आलेला आहे. संवेद म्हणजे जाणीव. त्याने जे जाणलं जातं म्हणजे वेद्य आहे ते संवेद्य. आणि या स्वच्या अस्तित्वाच्या जाणीवेतून जे जाणलं जातं ते स्वसंवेद्य म्हणजे आपलं आत्मस्वरूप. म्हणूनच तर ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा असं म्हटलेलं आहे. त्यामुळे जीवनकाळ हा शब्द कॉन्शियसनेस याला लागून आहे. हा कॉन्शियसनेस शब्द एक्झॅक्टली कसा आला तर जीवनकाळा तू विश्वाची, म्हणजे पांडुरंगाला असं म्हटलेलं आहे की तू
ह्या विश्वाची जीवनकळा आहे. म्हणजे हे संपूर्ण विश्वाचं आधारभूत तत्व तू आहेस. आणि या संपूर्ण विश्वाला आधारभूत तत्व काय? मी आहे म्हणून हे विश्व आहे. मी म्हणजे आपल्यातला जो शुद्ध मी, व्यक्तिमत्वात्मक मी नाही, शुद्ध मी, पर्सनॅलिटी सेल्फ नाही. तर मी आहे ही जी जाणीव आहे त्या जाणीवेवरतीच तर सगळं विश्व आपल्याला आधारित आहे. त्यामुळे ती जी जाणीव आहे तो म्हणजेच पांडुरंग असं म्हटलंय. जीवनकळा तू विश्वाची. आता ह्यालाच समर्थ देखील दासबोधामध्ये शारदास्तवन समासामध्ये शारदेला जीवनकळा म्हणून संबोधत होता. ते असं म्हणतात की जे मोक्षश्रिया महामंगळा, जे 17वी जीवनकळा, जे सत्वलीळा सुशीतळा लावण्य खाणे. म्हणजे जीवनकळा हे जे म्हटलेलं आहे ना ते 17वी जीवनकळा म्हणजे काय? 16 पहिले होऊन गेला आणि मग 17वी ही जीवनकळा असं नाहीये. तर 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 1 मन, हे 16 झाले. 5 पंचप्राण झाले म्हणजे 16 झाले. आणि मग ही 17वी त्यांना सगळ्यांना आधारभूत असलेली अशी ही जी कॉन्शियसनेस आहे ही शारदा, ती जीवनकळा अशा अर्थाने ते आलेलं आहे. 17वी जीवनकळा आहे. या जाणीवेला सुद्धा तत्वज्ञानामध्ये आत्म्याचा प्रकाश असं म्हटलेलं आहे. कारण ती जाणीव जी आहे ती भगवंताला जोडूनच आहे, आपल्या आत्मस्वरूपाला जोडलेली अशीच आहे. म्हणून तिला आत्म्याचा प्रकाश असं म्हटलेलं आहे. मग आपल्याला कधी असं वाटतं की अरे तत्वज्ञानाची भाषा कशाला आपण करतो. पण गुरुदेव रानडे असं म्हणतात की परमार्थाच्या शेताला तत्वज्ञानाचं कुंपण असावं, नाहीतर कल्पनेची मोकाट जनावरं आतमध्ये घुसून पिकाची नासधूस करू शकतात. तर तसं व्हायला नाही नको. म्हणून थोडं तरी तत्वज्ञान काय आहे त्याच्या मागे हे आपल्याला कळलेलं असलं की एक वैचारिक भूमिका सुद्धा आपली क्लिअर असते की कुठे जायचंय, काय करायचंय. म्हणून हे थोडंसं पाहिलं पाहिजे. तर हळूहळूच आपण हे बघणार आहोत. पण विविध संतांच्या अभंगांमध्ये हा शब्द आलेला आहे. जसं संत माणकोजी बोधला असं म्हणतात की जीवीची जीवनकळा आठवी वेळोवेळा, केदवा देखील डोळा आत्माराम. म्हणजे ही जी जीवनकळा आहे, म्हणजे ही जी जाणीव आहे, स्वची जाणीव, स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव, ती शुद्ध रूपातली आपल्या आतमध्ये आहे, ती वेळोवेळी आठवते. म्हणजे काय? स्वरूपानुसंधान सतत आहे. पण आता केव्हाबरोबर मला आत्माराम भेटेल, आत्मस्वरूप माझं केव्हाबरोबर मी जाणेन, हा प्रश्न त्यांना पडतो. पण आपण हे हळूहळू बघूया. तर सर्वप्रथम संगीताच्या माध्यमातून हा आपण अभंग ऐकूया. अगा पंढरीच्या राया, अगा पंढरीच्या राया, अगा पंढरीच्या राया, अगा पंढरीच्या राया. वेगी रे तू सावया, वेगी रे तू सावया, वेगी रे, वेगी रे तू सावया. अगा पंढरीच्या राया, अगा पंढरीच्या राया, वेगी रे तू सावया, वेगी रे तू सावया. दीनबंधू तुझे नाम, दीनबंधू तुझे नाम, दीनबंधू, 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 दीनबंधू तुझे नाम, दीनबंधू तुझे नाम. दे मुले
आम्हा प्रेम देय फुले, आम्हा प्रेम देय फुले, आम्हा प्रेम देय फुले, आम्हा प्रेम. पंढरीच्या लाया गा, पंढरीच्या वेगी है तू सावया, वेगी है तू सावया. जीवन कळा तू विश्वाची, जीवन कळा तू विश्वाची, जीवन कळा तू विश्वाची, जीवन कळा तू विश्वाची, जीवन कळा तू विश्वाची. तुझे माऊली अनाथाची, तुझे माऊली अनाथाची, जीवन कळा तू विश्वाची. जीवन कळा तू विश्वाची, जीवन कळा तू विश्वाची, जीवन कळा तू विश्वाची. तुझी माऊली अनाथाची, तुझी माऊली अनाथाची, तुझी माऊली अनाथाची. तुका म्हणे पुंडलिका, तुका म्हणे पुंडलिका, तुका म्हणे पुंडलिका, हे विमस्तकी पादुका, हे विमस्तकी पादुका, हे विमस्तकी पादुका. अगा पंढरीच्या लाया, अगा पंढरीच्या लाया, वेगी है तू सावया, वेगी है वेगी है तू सावया. जीवन कळा तू विश्वाची, तुझी माऊली अनाथांची. विठ्ठल ही माऊली तर सगळ्यांचीच आहे, केवळ अनाथांचीच माऊली आहे असं नाही, सर्वांचीच माऊली आहे. कुठल्या कुठल्या रूपानं तो आपल्याला मदत करतो हे आपल्याला सांगणारी एक संकर्षण कराडे यांची कोविडच्या काळातली एक कविता सर्वांनीच ऐकली असेल. अतिशय सुंदर. म्हणजे हा जो कोविडचा संसर्ग होऊन गेला त्यावेळेला कुणी कुणाला भेटू नाही शकलं, कुणी कुठे जाऊ नाही शकलं, त्याचप्रमाणे वारीला जाता नाही आलं. तरी वारकरी पंढरीच्या विठुरायाला काय सांगतो, काय बोलतो त्याच्याशी या संबंधीची ही कविता आहे. सर्वांना माहिती आहे, आपण बोलत येतात ते बघूया. संकर्षण कराडे यांच्या शब्दात. पंढरीच्या विठुराया कसं काय रे बरं का, पंढरीच्या विठुराया कसं काय रे बरं आहे का, यंदा वारी नाही म्हणे, हा खरंय का, यंदा वारी नाही म्हणे, हा खरंय का. म्हणजे यंदा आम्ही रखमाई आणि पांडुरंगाला पाहायचं नाही. अरे लेकरांनीच कसं आपली आई आणि बापाकडे यायचं नाही. पण आम्हाला काही अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो.
आम्हाला काही अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो. नुसतं श्रीहरी म्हणलं की तुझा चेहरा आहे, नुसतं श्रीहरी म्हणलं की तुझा चेहरा आहे. पण विचार कर रे बाबा, तुला खरंच जमल का? विचार कर रे बाबा, तुला खरंच जमल का? पंढरी जर गजबजली नाही तर तुझा जीव रमल का? पण पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं. पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं. पण खरं सांगू का, दर्शन तुझं यंदा गावोगावी झालं. अरे तू होतास की त्या दवाखान्यात असाच उभा ठाकलेला, चंदनाचा लेप नाही पण पीपीई किट घातलेला. किती सुंदर शब्द आहे. तू होतास की त्या दवाखान्यात असाच उभा ठाकलेला, चंदनाचा लेप नाही पण पीपीई किट घातलेला. अरे तू बंदोबस्ताला होतास तेव्हा खाकी वस्त्र घालून, कचरा सुद्धा उचललास की रे खाली मान घालून. पंढरीच्या विठुराया किती धडपडलास रे, एवढं सगळं करून परत सीमेवर पण लढलास रे. इतकं करतोस की नाही देवा, तुझं नाही चुकत रे. युग 28 उभा आहेस, पाय नाही दुखत रे. नाही येत बघ देवा, यंदा तुला आराम देतो, पण पुढल्या वर्षी तुला भेटाया वारी करून येतो. तेव्हा मग गर्दीच्या मनात कुठलीच भीती ठेवू नकोस. तेव्हा मग गर्दीच्या मनात कसलीच भीती ठेवू नकोस. तुझ्या भक्तीशिवाय कुठला दुसरा संसर्गच ठेवू नकोस. तुझ्या भक्तीशिवाय कुठला संसर्गच ठेवू नकोस. संसर्ग भक्तीचा आणि स्वच्छता त्या चंद्रभागेच्या स्नानाची. संसर्ग भक्तीचा आणि स्वच्छता त्या चंद्रभागेच्या स्नानाची. आणि या सगळ्यावरती मग एकच लस, ज्ञानबा तुकाराम नामाची. आणि या सगळ्यावर मग एकच लस, ज्ञानबा तुकाराम नामाची. पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो मग. पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो मग. पण तोवर तुझ्या भक्ताकडं असंच लक्ष ठेव बघ. पण तोवर तुझ्या भक्ताकडं असंच लक्ष ठेव बघ. लक्ष ठेवण्याबाबतीत गुरुदेव रानड्यांनी एकदा भाऊसाहेब महाराजांचा निरोप घेता, म्हणजे गुरुदेव रानड्यांचे गुरु भाऊसाहेब महाराज हुंदीकर, तर त्यांना निरोप घेताना असं म्हटलं की कृपादृष्टी असावी, आपली कृपादृष्टी असावी. असं म्हटल्यानंतर भाऊसाहेब महाराजांनी असं म्हटलं, कृपा करून दृष्टी ठेवा म्हणजे कृपादृष्टी आहेच. कृपा करून दृष्टी ठेवा म्हणजे जे तुमचं उद्देश आहे त्यावरती, परमात्मा प्राप्तीचं जे उद्देश आहे त्याकडे लक्ष असू दे. मग माझं लक्ष आहेच आहे, तसं विठ्ठलाचं आपल्याकडे लक्ष आहेच आहे. आपण जर का विठ्ठलावरती लक्ष ठेवलं तर तो आपल्याला सांभाळतो हे आपल्याला कळूनच चुकेल. आणि संकटातून कसा बाहेर काढतो हे देखील आपल्याला माहिती आहे. जनाबाईंचा देखील एक अभंग आहे, सर्वांनाच माहिती आहे तो. दळिता कांडिता तुझं गायीन मी अनंता, न विसंबे क्षणभरी तुझे नाम का मुरारी. नित्य हाची कारभार मुखी हरी निरंतर, माय बाप तू बंधू बहिणी, माय बाप तू बंधू बहिणी, तू बा सखा चक्रपाणी. लक्ष लागले चरणासी म्हणे नामयाची दासी. आता आपल्याला ती कथा माहितीये की विठ्ठलाचं तिला जे तो अनुभव आलेला आहे की विठ्ठल स्वतः दळण दळून गेला, जनाबाईंचं दळण दळून गेला. या संबंधी दी इनामदार म्हणून मराठवाड्यातले ज्येष्ठ कवी, म्हणजे ज्यांना मराठवाड्याचे रवींद्रनाथ टागोर असं म्हटलं जातं, तर त्यांनी या प्रसंगावरती एक फार सुरेख कविता लिहिलेली आहे, ती आपण पाहूया. ते असं म्हणतात, पीठ शेल्याला लागले झाला राऊळी गोंधळ. पीठ शेल्याला लागले झाला राऊळी गोंधळ, कुण्या घरचे दळण आला दळून विठ्ठल. कुण्या घरचे दळण आला दळून विठ्ठल. पीठ चाखले एकाने म्हणे आहे की साखर. पीठ चाखले एकाने म्हणे आहे की साखर. पीठ हुंगले दुजाने म्हणे सुगंधी कापूर. पीठ हुंगले दुजाने म्हणे सुगंधी कापूर. कुणी शेला झटकला पीठ उडून जाईना. कुणी शेला झटकला पीठ उडून जाईना. बुचकळला पाण्यात
पीठ धुवून जाईन, बुचकळला पाण्याचं पीठ धुवून जाईन. झाली सचिंत पंढरी वाढे राऊळी वर्दळ, झाली सचिंत पंढरी वाढे राऊळी वर्दळ, ठिगळाच्या पांघरुणा शेला म्हणती सकळ, ठिगळाच्या पांघरुणा शेला म्हणती सकळ. फक्त जनीस दिसले, फक्त जनीस दिसले होती तिची ती वाकळ, फक्त जनीस दिसले होती तिची ती वाकळ. विठ्ठल प्रेमे भरून आले जनी रडे घळघळ, विठ्ठल प्रेमे भरून आले जनी रडे घळघळ. विठ्ठल प्रत्यक्ष तिचं दळण दळून गेला. ह्या प्रसंगाचा म्हणजे अतिशय सुंदर वर्णन ह्या कवितेतून तर आपण बघितलंच आहे. पण कसं बरं हे झालेलं असेल, दरवेळेला आपल्याला काय तर्काच्या आधाराने विचार करायची सवय असते. हे कसं बरं शक्य आहे विठ्ठल येऊन दळण दळून गेला. तर आता जनाबाईंच्या अभंगातून त्याचं उत्तर मिळतं. तिने कुठल्या भावात असताना दळण दळलेलं आहे. दळिता कांडिता तुझं गायन मी आनंदा, न विसंबे क्षणभरी तुझे नाम का मुरारी. क्षणभर देखील विसंबले नाही अशी तिची स्थिती अखंड अनुसंधानामध्ये. आणि नित्य हाची कारभार मुखी हरी निरंतर, असं असल्यानंतर आपण असा अर्थ घेऊ शकतो की ती इतकी विठ्ठलाशी एकरूप झाली की दळण जरी तिने दळलं तरी ती विठ्ठलाशी एकरूप होऊन अशा अर्थाने आपण घेऊ शकतो की विठ्ठल दळण दळून गेला असं म्हणणं हे बुद्धिवाद्यांना सुद्धा सॅटिस्फाय करणार आहे असं आपण धरू शकतो. म्हणजे दोन्ही अंगाने आपण बघितलं पाहिजे, भक्तीच्या अंगाने देखील पाहिलं पाहिजे आणि एकरूपता सुद्धा या सर्व संतांनी प्राप्त करून घेतली ईश्वराशी. तर ती कशी ते देखील आपण बघणार आहोत. पण त्या एकरूपतेमधून हे विठ्ठल दळण दळून गेला असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. स्वामी स्वरूपानंदांनी देखील असं म्हटलेलं आहे की चालता बोलता न ढळे आसन, न भंगे ते मौन कला काळे. म्हणजे आता अशी स्थिती आली की कुठेही म्हणजे उपासना करतानाच्याच वेळेला, ध्यान साधना करतानाच्याच वेळेला नव्हे तर व्यवहारात सुद्धा वावरताना सर्वच ठिकाणी ते आसन जे आहे म्हणजे देव आतमध्येच आहे, तो जो भाव आहे ईश्वर भाव तो सदोदित आहे, सोहम भाव. तर चालता बोलता न ढळे आसन, न भंगे ते मौन कदा काळे. स्वामी म्हणे लाभे अविट आनंद, लागलासे छंद स्वरूपाचा, असं स्वामी स्वरूपानंद सांगतात. पण आपण मगाचपासून ईश्वराला आत्मस्वरूप किंवा ईश्वरानुसंधान म्हणजे स्वरूपानुसंधान असं सारखं आपण ऐकत आहोत शब्द. आणि संतांनी देखील विविध अभंगातून हे सांगितलेलं आहे. त्यांचं म्हणणं हेच आहे, सर्व शास्त्रांचं देखील हेच म्हणणं आहे. मी आहे ही जी तुझी जाणीव आहे ना, त्या जाणीवेला धरून तू आत्मस्वरूप तुझं ओळखून घे. तोच ईश्वर आहे, तोच तुझ्या आतमध्ये असलेला ईश्वर आहे. आणि तो ईश्वर जर का तू जाणलास तर सभोवताली तोच आहे हाच तुला अनुभव येईल. प्रथम तू तुझ्या आतमध्ये तो जाण, मग चराचरी तोच तेच तत्व भरून आहे हे तुम्हाला कळून चुकेल असं त्यांना खरं तर सांगायचं आहे. आता ह्या मी आहे ही जी जाणीव प्रत्येकालाच असते, सदोदित असते. आपण लहान असताना सुद्धा आपल्याला जी मी आहे ही जाणीव आहे. काय रे कुठे गेलास, आहेस का? हो मी आहे. ही जी जाणीव असते ती आत्ताला काय वेगळी असते का? आत्ताला सुद्धा आपल्याला मी आहे ही जाणीव आहे. पुढे वृद्ध झाल्यानंतर सुद्धा आपल्याला तीच जाणीव मी आहे ती सदोदित आपल्या बरोबर राहणारच आहे. ही जी जाणीव आहे तिलाच आत्म्याचा प्रकाश असं म्हटलेलं आहे. ती आत्मस्वरूपाला जोडलेलीच आहे. मग तिच्या अनुषंगाने तिच्या अनुरोधाने आपण ज्या वेळेला त्या आत्मस्वरूपाचा वेध घेऊ त्यावेळेला आपल्या आत्मस्वरूपात जो ह्या स्वरूपात जो ईश्वर आपल्या आतमध्येच नांदतो आहे त्याचं दर्शन आपल्याला होईल असं त्यांना खरं तर सांगायचंय. रमण महर्षींचं जर का आपण संपूर्ण वाङ्मय बघितलं तर एकच वाक्य आहे, फाइंड आउट हू एम आय. प्रत्येकाला ते हेच याच वाक्याकडे आणायचे. कुणी कुठलीही शंका विशंका घेऊन आलं तरी त्यांना शेवटी हे प्रश्न तुला कुणाला पडताय? मला. मग तो मी कोण आहे, तो मी जाण. अशाच ठिकाणी ते घेऊन यायचे. आपण त्यांच्या वाङ्मयावरून तऱ्हेतऱ्हेचे प्रसंग आहेत ते घेऊन सगळ्या लोकांना त्यांनी इथेच आणलेलं आहे.
हे जे फायनल आहे, मी कोण हे सांगणं. आपल्याला म्हणे मी म्हणजे अतुल दीक्षित किंवा अमुक अमुक, अरे पण ते तर माझं नाव झालं. मी म्हणजे खरं कोण? मी काय शरीर आहे का? तर नाही, शरीर माझं आहे, माझा हात माझा पाय असं आपण म्हणतो, पण म्हणजे मी या शरीरापेक्षा हातापायापेक्षा वेगळा आहे हे आपल्याला सतत जाणवत असतं. मी माझं मन असं देखील म्हणतो, माझी बुद्धी तीव्र आहे, माझं मन असं आहे, अमुक आहे, मी चांगला आहे, मी वाईट आहे, असं सतत आपण म्हणत असतो. पण ते आपल्या पर्सनॅलिटीला धरून, मी चांगला आहे मी वाईट आहे हे पर्सनॅलिटीला धरून, पण मी आहे हे आहे ना सर्वांच्या मध्ये, ते आहे ते तू जाण असं संत आपल्याला सांगतात. आणि ते जाणणं, त्याला धरून मूळ आपलं स्वरूप जे आहे त्यालाच तर जाणणं म्हणजेच ईश्वर साक्षात्कार असं संतांना सांगायचं आहे. म्हणून तर आपण सुरुवातीला जो नामदेव महाराजांचा अभंग बघितला त्यामध्ये ते असं म्हणतात, अवधी चित्तवृत्ती ठेवी ती याच्या पायी, त्या ते अवघ्या बाई आलिंगितो. म्हणजे देव कुणाला बरं मिठी मारतो, तर जी लोक स्वतःची सगळे जे काही असतं स्वतःच मी पण ते ईश्वराच्या पायी ज्यावेळेला आपण सोडून देऊ त्यावेळेला आपण त्याचं दर्शन घेण्यासाठी मोकळं तर राहू. सदोदित आपण आपल्याच मनात सतत विचार, सगळ्या इच्छा आकांक्षा ह्या तर असतातच आणि नॅचरलच आहे तसं असणं, आणि ते त्या पूर्तीकडे सुद्धा आपण प्रयत्न करतच असतो आणि ते नीटपणेच करायला पाहिजे. म्हणूनच भगवानांनी आपल्याला कर्मयोग सांगितला गीतेमध्ये. पण कुठेतरी दिवसातून थोडीशी उपासना करता करता ते सोडून देता येईल का, याकडे आपण बघायला पाहिजे असं संतांनी आपल्याला सुचवलेलं आहे प्रत्येक अभंगातून. शेवटी ते असं म्हणतात नामदेव महाराज की अवघ्यासी अनुरला, अवघ्याची विसरला. तिथे स्वतः नामा उरलाच नाही, अवघ्यासी अनुरला, अवघ्याची विसरला, अवघ्या नामा झाला सुखरूप. विठ्ठलाशी एकरूप झाल्यानंतरच सुखरूप होणं म्हणजे काय, जे आपण पूर्वी मगाशी बघितलं सुरुवातीला की सुखरूप होणं म्हणजे काय, ते या अर्थाने सांगितलेलं आहे. स्वरूपानुसंधान किंवा ईश्वराचं सतत अनुसंधान ठेवणं म्हणजे काय, तर सतत स्वतःच्या अस्तित्वाच्या जाणीवेवरती अवधान ठेवणं, फोकस ठेवणं, त्यारे मी कोण हे जाण्याचा प्रयत्न करणं, त्याला आधारभूत धरून ती जाणीव जी आहे तिचा आधार घेणे. आणि हेच भाऊसाहेब महाराजांनी सुद्धा सांगितलेलं, कृपा करून दृष्टी ठेवा म्हणजे कृपादृष्टी आहे. यामध्ये कृपा करून दृष्टी ठेवा म्हणजे काय, हे स्वरूपानुसंधान असू देत, यासंबंधी सांगितलेलं आहे. हेच तर अध्यात्माचं मर्म आहे, बाकी काही नाही असं संतांनी आपल्याला प्रत्येक वेळेला सांगून दिलेलं आहे. म्हणजे वाङ्मय जेव्हा बघावं त्यावेळेला संतांचं बघावं, कारण ते अनुभूतीतून आलेलं असतं. अनुभूतीतून आलेलं नसेल तर मग त्याला इमॅजिनेशनची झालर असते, कल्पना केलेली असते. पण ते स्वानुभूतीतून आलेलं आहे तेच बघायला हवं. तसं मच्छिंद्रनाथांचं एक अतिशय सुंदर पद आहे. म्हणजे गोरक्षनाथांना त्यांनी जे सांगितलंय त्यामध्ये ते असं म्हणतात, दुनिया त्यजकर खाक लगाई जाकर बैठा वनमू, दुनिया त्यजकर खाक लगाई जाकर बैठा वनमू, खेचरी मुद्रा वज्रासन पर ध्यान धरत हे मनमू. आता झालं का, चांगलंच आहे जे करतोय ते चांगलंच आहे, वाईट नाही, पण झालं का मग, कच्चा बे नहीं गुरु का बच्चा. पुढे असं म्हटलंय की गुपित होकर परगट होय जावे मथुरा काशी. कुठेतरी अचानक गुपित झाला, एकदम प्रकट झाला, मथुरा काशीलाच दिसला. गुपित होकर परगट होय जावे मथुरा काशी, प्राण निकाले सिद्ध भया है सत्य लोक का वासी. आता झालं का, कच्चा बे नहीं गुरु का बच्चा, कुंडलिनी को गुप चढ़ावे ब्रह्मरंध्र ले जावे, चलता है पानी के ऊपर मुख बोले सो होवे. आता तरी कच्चा बे नहीं गुरु का बच्चा. काय काय चमत्कार वगैरे जे आहेत त्याकडे लक्ष देऊ नकोस असंच त्यांना सांगायचंय. पण मूळ कुठे ते घेऊन जातात हा बघणं फार आल्हाददायक आहे. तर हे पण आहे का नाही. मग आता काय केलं, भगवी वस्त्र धारण केले. भगवा वस्त्र तन पे डाले आप बन गए साधु, जिस बाप से पैदा हुए उसको कहते बाबू. आता बापाला ओळख दाखवत नाही, आता सगळं सोडून मी गेलोय. कच्चा बे नहीं गुरु का बच्चा, शास्त्रों में कुछ रहा ना बाकी सारा ज्ञान कमाया. शास्त्रों में कुछ रहा ना बाकी सारा ज्ञान कमाया,
वेद विधि का मार्ग चलकर तन का लकड़ा किया, कच्चा वे नहीं गुरु का बच्चा, तीर्थ कर उमर खोई जोग जुगत में सारी. योगामध्ये सर्व आयुष्य वेचलं. तीर्थ कर उमर खोई जोग जुगत में सारी, धन कामीना नजर न लावे. धन स्त्री यांच्याकडे लक्ष देत नाहीये, त्याच्यापासून अलिप्तच आहे. धन कामीना नजर न लावे, जोग कमाया भारी. हे वाईट नाही, चांगलंच आहे, पण पूर्णतेकडे कसं नेत आहे हे आपण बघतोय. योग सर्व संतांनी सांगितलेला आहे, आणि त्या योगाच्या आधारे मनुष्याला असं वाटतं हा आपला तर साधच असं सारखं वाटत राहतं, पण ते कुठे बरं तुझं होईल हे सांगण्याकरता हे सगळं सांगितलेलं आहे. धन कामीना नजरेने लावे, जोग कमाया भारी, कच्चा वे नहीं गुरु का बच्चा. आपल्याला वाटतं की मग काय, शेवटी असं म्हटलेलं आहे की कहे मच्छिंदर सुनरे गोरख तीनो ऊपर जाना. त्रिगुणांच्या पलीकडे जाणं असं सांगतात. सत्व रजतम तिन्ही गुणांच्या पलीकडे तू जा. कहे मच्छिंदर सुनरे गोरख तीनो ऊपर जाना, कृपा भई जब सद्गुरुची की आप पहचाना. स्वतःला ज्यावेळेला तू ओळखलंस, जे आपण मगापासून म्हणतोय की स्वतःचा आत्मस्वरूप, स्वतःच्या अंतस्थ असलेला ईश्वर ओळखणं, ज्यावेळेला तू ते ओळखशील, सच्चा वे वही गुरु का बच्चा. असा सुंदर मच्छिंद्रनाथांचा हा अभंग आहे. त्यांनी अतिशय सुरेखरित्या माणसाला, म्हणजे आपण हे जे पूर्वी सांगितलं चमत्कारांचं सोडून देऊ, पण बाकीचे सांगितलेलं आहे की अलिप्तपणा या सगळ्या गोष्टींमध्ये न राहता योग तो साधायचा प्रयत्न करतो. ह्या चांगल्याच गोष्टी आणि करायलाच हवं, पण फायनल पुढे जायचंय आणि तिथे गेल्याशिवाय थांबू नको, नंतर तुझा प्रवास अपूर्ण राहील हे सांगायचंय. म्हणून त्यांनी शेवटी हे सांगून दिलेलं आहे की सत्वरजतम याच्या पलीकडे त्रिगुणांच्याच मधून सगळं तर निर्माण झालेलं आहे. सगळं विश्व, सगळं राग लोभ जे काय सगळ्या इच्छा वगैरे सगळ्या त्रिगुणातूनच आहे. एखाद्याकडे जास्ती लोभी मनोवृत्ती आहे, रजोगुणी असेल व्यक्ती, तर हे सगळे रजोगुणातून निर्माण झालेलं आहे. एखाद्याला काहीच करायचं वाटत नाही, तमोगुणातून, त्याच्यातून कुणी त्याला करायला लावलं तर जे क्रोध काम सगळे उत्पन्न होतात, हे त्रिगुणांमधूनच ते सगळं निर्माण झालेलं आहे. मग त्याच्या पलीकडे जा, म्हणजे तुला ईश्वराचं दर्शन होईल असं निरंतर सांगायचंय. पण होतं काय की त्याच्या पलीकडे सगळंच तर सत्वरजतम यांनी बनवलेलं आहे हे विश्व. मग आता त्याच्या पलीकडे जायचं, कसं जायचं असा आपल्याला प्रश्न पडतो, कारण सतत आपण दृश्याशी संबंधित असतो. मग सगुणातूनच निर्गुणाकडे जायला पाहिजे असं संत सांगतात आपल्याला. हे गोंदवलेकर महाराजांची एक फार सुंदर गोष्ट आहे की गोंदवलेकर महाराजांना एक शास्त्री बुवा प्रश्न विचारणार होते. त्या शास्त्री बुवांना दरवेळेला असं वाटायचं की ईश्वर जर का निर्गुण आहे तर महाराज सगुणाची उपासना का बरं सांगतात. तर म्हणून गोंदवलेला ते आले आणि महाराजांना एकांतात पाहून आपण हा प्रश्न विचारायचा, म्हणून ते सतत प्रयत्नशील होते. पण आजूबाजूला दरवेळेला महाराजांच्या वर्दळ असायची, लोक सर्व असायची, त्यामुळे त्यांना काही तो विचारता यायचा नाही. एकदा महाराज गेले न्हाव्याकडे, चिल्या म्हणून त्यांचा न्हावी होता, त्यांच्याकडे ते जायचे. तर ते चिल्याकडे गेलेले असताना यांनी ही संधी साधून ते तिथे न्हाव्याकडे गेले शास्त्री बुवा, आणि त्यांनी महाराजांना विचारलं, महाराज एक प्रश्न आहे विचारा. मग म्हणजे महाराज जर का ईश्वर निर्गुण आहे तर आपण सगुणाची उपासना का बरं सांगता. तर महाराज म्हणतात, चिल्या सांग रे. चिल्या म्हणतो की महाराज मी काय सांगू, म्हणजे इतक्या वर्ष माझ्या डोक्याच्या जवळ बसलेला आहे, तुला एवढं सुद्धा डोक्यात नाही शिरला. तो चिल्या असतो, तो त्या शास्त्रीबाईंना विचारतो की बरं विचारा शास्त्रीबा, प्रश्न बघा विचारा. तर म्हणतो की जर का शास्त्रीबा म्हणतात की जर का ईश्वर निर्गुण आहे तर तुम्ही सगुणाची उपासना का सांगता. तर तो चिल्या असं सांगतो की शास्त्री बुवा तुम्ही हा प्रश्न कशामुळे विचारू शकता. तो म्हणतो तोंडामुळे, तोंड आहे म्हणूनच ना. अहो पण निर्गुणामध्ये प्रश्नच कुठे येतो, निर्गुणामध्ये काहीच येत नाही. तो प्रश्न विचारणाराही नाही, प्रश्नही नाही पडत, कोणाला प्रश्न पडणार जर का सगळंच निर्गुण आहे तर. त्यामुळे जायचं निर्गुणाकडे असलं तरी सगुणाच्या माध्यमातूनच ते जावं लागणार आहे हे त्यांना सांगायचं. म्हणून सगुणाची उपासना अतिशय जरुरी आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या एका अभंगातून आपण ते बघणार आहोत.
त्रिभंगी देहुडा ठाण मांडून या माये कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे, असं ज्ञानेश्वर महाराजांचं एक भजन आहे. आता बघायला गेलं तर त्रिभंगी आपण जे श्रीकृष्णाला म्हणतो की 3 ठिकाणी वाकलेला, म्हणजे मानेत, कमरेत आणि गोट्याला, असं ते आपलं चित्र वासरी धरलेले असं ते आपल्या समोर डोळ्यासमोर येतं. त्रिभंगी देहुडा ठाण मांडून या माय कल्पद्रुमातळी, कल्पवृक्षाखाली वेणू वाजवितो आहे, असा हा अर्थ लगेचच आपल्या लक्षात येतो. पण जर का शेवटचं पद जर का बघितलं या अभंगातलं, तर ते आहे शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू सकळ. एकदम कुठेतरी दुसरीकडेच ते आपल्याला नेते की काय असं वाटतं. मग संतांच्या अभंगांमध्ये बऱ्याच वेळेला इंडिकेटिव्ह मिनिंग असतात, योगिक परिभाषेमधले सुद्धा अर्थ असतात. जसं आता म्हणलेलं आहे की त्रिभंगी देहुडा ठाण मांडून या माय. त्रिभंगी कोणाला बरं म्हटलेलं असेल, हे जे सत्व रजतम 3 गुण आहेत त्यांचं भंजन झाल्यानंतर, म्हणजे त्यांच्या पलीकडे गेल्यानंतर ज्याचं दर्शन होतं, किंवा त्यांच्या पलीकडे गेल्यानंतर जो दर्शन द्यायला आपल्याला आपण तयार राहतो, असा त्रिभंगी. किंवा त्रिपुटी सांडल्यानंतर, प्रश्न, दृश्य आणि दर्शन ही जी त्रिपुटी आहे ती सांडल्यानंतर त्याचं दर्शन होतं. किंवा आपण असं सुद्धा बघू शकतो की शरीर, मन, बुद्धी यांच्या पलीकडे गेल्यानंतर ज्याचं दर्शन होतं तो त्रिभंगी. देहुडा म्हणजे या देहामध्ये तो क्षेत्रज्ञ, जो क्षेत्रज्ञ योग आपल्याला गीतेमध्ये सांगितलेला आहे, या देहाच्या क्षेत्रामध्ये तो क्षेत्रज्ञ, आत्मस्वरूपामध्ये तो माझ्या अंतस्थ आहे असं. तर त्रिभंगी देहुडा, मग तो ठाण मांडून या माय, म्हणजे जसं जसं साधनेमध्ये प्रगती होत आहे त्यावेळेला असं करून चुकीची आहे, तो सततच माझ्या बरोबर आहे, तो माझ्या विना कुठे नाहीच दुसरीकडे, प्रत्येक क्षणी तो आहे, जेथे जातो तेथे तू माझा सांगाली, हे जे तुकाराम महाराजांनी म्हटलेले त्याच अर्थाने सांगितलेलं आहे. पण मग कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे याचा काय बरं अर्थ लावावा. कल्पवृक्ष कुठून मध्ये एकदम आलं. कल्पवृक्ष हे मनाला उद्देशून म्हटलेलं आहे, कारण तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये असं त्यांनी म्हटलेलं आहे की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण. सगळ्या सिद्धी प्राप्त होतील तुम्हाला जर का तुमचं मन प्रसन्न असेल तर. म्हणजे एका अर्थाने मनच तुमचं कल्पवृक्ष आहे. मनाला जर का आपण नीट सावरलं, नीट कंट्रोल मध्ये ठेवलं आणि त्याला प्रसन्न केलं तर तेच कल्पवृक्ष होतं. मग कल्पवृक्षाच्या तळी, मग आता इथे परत कल्पवृक्षाच्या तळी म्हणून कसा अर्थ लावायचा, तर एखाद्या गोष्टीच्या तळी म्हणजे त्याच्या परे, म्हणजे जे त्याच्या हातीत येत नाही, मनाच्या हातीत काय करे येत नाही. श्वासाची जी वेणू आहे, श्वासाची वेणू, ती मनाच्या हातीत येत नाही. मन कसंही असलं तरी सुद्धा ती वेणू आपण जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत आहेच आहे. कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे, ही जी वेणू वाजते आहे ती सदोदितच वाजते आहे. आणि ही वेणू हिचाच आधार घेऊन तू त्या ईश्वरापर्यंत जा असं त्यांना सांगायचंय. पुढे ते असं म्हणतात की गोविंदू हो माये गोपाळू गो सभाय अभ्यंतरी अवघा परमानंदू. गोविंद म्हणावं का गोपाळ म्हणावं असं एकदा, म्हणजे पाण्यामध्ये आपण म्हणतो कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या. तर भाऊसाहेब महाराज उंदीकरांना एकांनी असं विचारलं की गोविंद म्हणावं का गोपाळ म्हणावं. गोपाळ याचा अर्थ होतो की गायींचं पालन करणारा, किंवा गो म्हणजे इंद्रियांचं पालन करणारा, आणि गोविंद याचा अर्थ होतो इंद्रियांचं विधरण करणारा, म्हणजे इंद्रियांना कंट्रोल मध्ये ठेवणारा. त्याच्यावरती भाऊसाहेब महाराज असं म्हणले की गोविंद हेच आपल्यासाठी घ्यायचं म्हणून. मग मन जर का काबूमध्ये येईल तर मग आपल्याला पुढचा प्रवास हा सुकर होईल. म्हणून पण सगुणातूनच जायचंय. त्यामुळे ते असं म्हणतात सावळे सगुण सकळा जीवांचे जीवन. हा विठू राया जो आहे सावळे सगुण सकळा जीवांचे जीवन घनानंद मूर्ती पाहता हरपले मन. आणि मग पुढे असं म्हटलेलं आहे की शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ. स्थावर जंगम म्हणजे मालमत्ता, सर्व मालमत्ता. कुठली मालमत्ता? शून्याची मालमत्ता. शून्य स्थावर जंगम व्यापुनी तरी सुद्धा राहिला अकळ. अरे तो कुठे दिसत नाही म्हणा. शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ बापा रखुमा देवीवरू विठ्ठल सकळ. त्याचबरोबर ते असं म्हणतात की अरे तो सगळीकडेच आहे विठ्ठल, जरी तो दिसत नसला तरी तो सर्वत्र. म्हणजे हे त्यांना जे अनुभूती आली त्याच्यानंतरचा हा भाग आहे. म्हणून बापा रखुमा देवीवरू विठ्ठल सकळ.
हा जो अभंग आहे तो प्रथम आपण श्रीभंगी देहुडा ठाण मांडुनिया माये श्रीभंगी देहुडा ठाण मांडुनिया माये कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे श्रीभंगी देहुडा ठाण मांडुनिया माय श्रीभंगी देहुडा ठाण मांडुनिया माय कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे गोविंदू हो माये गोपाळू हो गोविंदू हो माये गोपाळू हो गोविंदू हो माये गोपाळू हो सवाय अभ्यंतरी अवधा परमानंदू हो परमानंदू हो कल्पद्रुमातळी वाजवितो आहे कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे श्रीभंगी देहुडा ठाण मांडुनिया माये श्रीभंगी देहुडा ठाण मांडुनिया माये कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे सावळे सगुण सकळा जीवांचे जीवन सावळे सगुण सकळा जीवांचे जीवन सावळे सगुण सकळा जीवांचे जीवन घनानंद मूर्ती पाहता घनानंद मूर्ती पाहता हार परे मन घनानंद मूर्ती पाहता हार परे मन हार परे मन कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे श्रीभंगी देहुडा
घाण मांडुनिया विभंगी देहुरा घाण मांडुनिया कल्प तुमा करी रेणू वाजवी तो आहे कल्प तुमा करी रेणू वाजवी तो आहे शून्य सावर जंगमा व्यापुनी राहिला का राहिला का राहिला राहिला शून्य सावर जंगमा व्यापुनी राहिला का राहिला 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 बाबर घुमा देवी वरु बाबर घुमा देवी वरु बाबर घुमा देवी वरु विठ्ठलू विठ्ठलू सकळ कल्पद्रुमा रेणू वाजवी तो आहे कल्पद्रुमा रेणू वाजवी तो आहे त्रिभंगी देहुरा घाण मांडुनिया माये त्रिभंगी देहुरा घाण मांडुनिया माये कल्पद्रुमा रेणू वाजवी तो आहे कल्पद्रुमा रेणू वाजवी तो आहे वाजवी तो आहे वाजवी तो आहे याच वेणुनादांच्या लईवर चालत राहून ईश्वरापर्यंत जाण्यासाठी म्हणून संत आपल्याला सांगत असतात. सगुणाचे आधारे निर्गुण पाविसे निर्धारे सार सार विचारे संत संगीत असं म्हटलेलं आहे. यासाठी एक निश्चित मार्ग देखील त्यांनी सांगितलेला आहे. म्हणजे मगाशी जनाबाईंच्या अभंगामध्ये आपण बघितलं ना की सोहम शब्दाचा मारा केला. त्या सोहम शब्दाचा जो ध्वनी आहे म्हणजे सोहम हा मंत्र सोडता श्वास घेताना सो आणि सोडताना हम हा त्या श्वासावरती जर का बसवला आणि त्याने इतर चित्तवृत्ती ज्या वेळेला शांत होतील आणि शुद्ध मीची जाणीव ज्या वेळेला प्रकट होईल ती प्रकट झाल्यानंतर त्या जाणीवेच्या आधाराने आपण ज्या वेळेला त्या ईश्वराच्या म्हणजे ईश्वर तत्वामध्ये आपण ज्या वेळेला विलीन होऊ आणि त्यातून ज्या वेळेला चित्त परत येईल त्यावेळेला तो संस्कार घेऊन येतो आणि ते चित्त त्या ज्ञानाचा संस्कार घेऊन आल्यानंतर पूर्वी असं होतं की अरे चित्त तिथे लागतच नाहीये पण आता असं झालं तुकारामाने असं म्हणतात की चित्त चाकाटाले स्वरूपा माझारी न निघे बाहेर सुखावलो म्हणजे आता ते बाहेर निघत नाही. पूर्वी ते आतच जायला मागत नव्हतं आता ते बाहेरच निघत नाहीये इतकं ते ईश्वराशी तद्रूप झालं असं त्यांना म्हणायचं. हे दुःखाचा हरण करणारा हा योग जर का अनुभवायचा असेल तर मग हाच उपाय आहे असं सांगताना अजून एके ठिकाणी ते फार सुरेख म्हणतात ब्रह्मरस घेई काढा तेने पीडा वारेल. कुठला रस घेतल्याने कुठला काढा घेतल्याने बन ब्रह्मरसाचा काढा घे म्हणजे तुझी पीडाच आहे. ब्रह्मरस घेई काढा तेने पीडा वारेल. मग आता काढा घेतला की नाही वैद्य भाऊ आपल्याला त्याला काढा घ्यायला सांगतात त्यावेळेला काहीतरी पथ्य असतं. पथ्य नाव विठोबाचे आणि ते दुजे न सेवी बाकी काही नाही पथ्य एकच विठोबाचं नाव घे. पथ्य एक पथ्य नाम विठोबाचे आणि का वाचे न सेवी त्याने काय बरं होईल भवरोगा ऐसे जाय आणि का काय क्षुल्लक आहे. अरे भवरोग सुद्धा निघून जाईल क्षुल्लक रोगांची काय बात करतोय असं त्यांना म्हणायचं. त्यामुळे ब्रह्मरसाचा हा काढा घेणं म्हणजे हे ब्रह्म स्वरूप अनुभवणं म्हणजे आत्मस्वरूप. ब्रह्म म्हणून दुसरीकडे कुठली तरी परत ते द्वैत निर्माण नाही करायचं. आपल्या आतमध्ये असलेला जो ईश्वर आहे त्याला जाणायचंय. हा अगदी शास्त्रशुद्ध मार्ग आपल्याला संतांनी सांगितलेला आहे. त्यामुळे कसं बरं आहे
काय करावं? स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान, असं समर्थांनी सांगितलेलं आहे विष्णू स्मरण समासामध्ये. मग संत काय करत असतात? हेच तर करत असतात. त्यांच्या मुखातून नेहमी विठ्ठलच बोलत असतात. ते बोलावा विठ्ठल असं सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे जे जे भेटेल भूत तया मानिजे भगवंत असं देखील म्हटलेलं आहे. जे जे समोर भेटतील त्यांना त्यांच्यामध्ये भगवंतच आहे असं अनुभूतीने येणं वेगळं आणि नुसतं पण विचाराने करणं वेगळं. कारण आपली जी प्रिय व्यक्ती ती समोर दिसेपर्यंत त्याच्यामध्ये भगवंत आहे असं पण म्हणू शकतो. पण जर का अप्रिय व्यक्ती आपल्या समोर दिसली तर त्याच्या भगवंत असेल आतमध्ये लगेच आपल्या मनात येऊन जातं. तर तसं नाही आहे. तर जे जे भेटेल भूत त्या मानिजे भगवंत हा अनुभव आहे त्यांचा. म्हणून ते जिथे तिथे विठ्ठलालाच पाहतात. पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल असं म्हटलेलं आहे. करावा विठ्ठल जीव भाव, म्हणजे त्या विठ्ठलालाच तू आपला सखा बनव आणि त्याच्याशी एकरूप हो असं सांगितलं. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, येणे सोसे मन झाले हाव भरी. म्हणजे आता इतकी त्याच्या भेटीची आणि त्याच्या सतत त्याच्या अनुभवाची चित्ताला गोडी लागली की येणे सोसे मन झाले हाव भरी, परत ती माघारी घेत नाही. परत माघारी फिरतच नाही आता चित्त. बंधनापासून उकलली गाठी. कुठलं बंधन? मी देह आहे हे बंधन, त्याच्याशीच आपण सतत निगडीत असतो. तर त्याची जी गाठ आहे सोडायला अगदी अवघड आहे. ती गाठ घट्ट आपण ते धरून ठेवलेलं की मी म्हणजे शरीर, हा शरीर भाव सुटला, देहबुद्धीने आत्मबुद्धी करावी हेच तर समर्थांनी सांगितलं. त्यामुळे ही गाठ जी आहे ती अलगदपणे धारणा आपली धरून की अरे मी आत्मस्वरूप आहे, मी म्हणजे काही देह नाही. जरी मी माझ्या देहाला नेहमी देहाशी संबंधित असल्यामुळे सतत मी स्वतःला देहस्वरूप समजत असतो तरी मी तसा नाहीये, ही आपल्याला समजावत धारणा त्यातून हळूहळू ती गाठ सोडवता येते. तर बंधनापासून उकलली गाठी देता आली मिठी सावकाश, मगच देवाला मिठी सावकाश देता येईल. म्हणजे देवाला मिठी मारणं म्हणजेच तर योग आहे असं आमचे स्वामी म्हणायचे. पण ती मिठी बुद्धीच्या अंगाने मारली जाते. त्याला एक स्पेसिफिक मार्ग आहे, तो आचरायला हवा असं ते सांगा. पुढे मग काय म्हटलंय? तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, काम क्रोधे केले घर येते. तुझ्या देहामध्ये आता विठ्ठल ओतप्रोत भरला. म्हणजे आता दुसरीकडे कुठली गोष्टच नाही, देहामध्ये सर्वत्र तोच आहे अशी अनुभूती त्यांना आली. आणि मग कामक्रोधाला कुठे जागा राहील असं ते म्हणताय. अजून काय त्यांनी असं म्हटलंय की देव तिळी आला. तिळी म्हणजे तिळ्या देहामध्ये देव आला. देव तिळी आला, गोड गोड जीव झाला, साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ. पुढे असं म्हटलंय की पाप पुण्य गेले एका ज्ञानाची, एका स्नानाची कुंडले. कुठे स्नान? ज्ञानाचं स्नान, ज्ञान झाल्याचं स्नान. त्याच्याने पाप पुण्य सगळंच निघून गेलं. तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दनी जनी असं त्यांचं आहे. आता आपण जर का समारोपाकडे आपण वळतोय, एकादशीचा संदेश काय बरं असेल? आषाढी एकादशीचा आमचे स्वामीजी असं सांगत, एकादशी असं म्हटलंय ना, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय आणि 11वं मन, अशा एकादश इंद्रियांना संयमित ठेवून आपल्या साधनेसह ईश्वर स्मरणामध्ये राहणं म्हणजे हे आपल्याला आषाढी एकादशी मधून खरं तर सांगायचंय देवाला. तो असं करत जा. म्हणजे आषाढी एकादशीचा आपण उपवास करतो आणि तसं करावं देखील चांगलं असतं. आपला संयम वाढतो आणि शरीराला पण ते आवश्यक असतंच. पण निर्जळी एकादशी याचं असं एका ठिकाणी म्हटलेलं होतं, पोट इतकं तुडुंब भरलं की आता पाणी सुद्धा जायला जागा नाही, अशी निर्जळी एकादशी. असं नको व्हायला. तर उपवास याचा अर्थ म्हणजे मनानं ईश्वराजवळ वास करणं, मनानं ईश्वराच्या जवळ राहणं म्हणजे उपवास. त्यामुळे तो तसा उपवास केला नाही तरी चालेल, पण हा उपवास जरूर करावा, की देवाच्या स्मरणात राहणं. आणि ते कसं करणं हेच तर आषाढी एकादशी मध्ये अभिप्रेत आहे. आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी हा चातुर्मास आहे. त्यामध्ये काहीतरी नेम करावा असं म्हणतात, रेझोल्युशन आपण म्हणतो ना. मग ते नेम कुठल्यावर करावा? आपल्याला जी ईश्वराच्या जवळ जाण्यासाठी म्हणून आपल्या सद्गुरूंनी जे सांगितलेलं असेल, पुढे जी काही साधना सांगितलेली असेल, नामस्मरण करायला सांगितलं असेल, ध्यान साधना सांगितलं असेल, ते थोडं करत जावं.
आणि केवळ चातुर्मासामध्ये नाही, तर ते असं म्हणतात की चातुर्मासामध्ये नेम म्हणून आणि नंतर प्रीती आहे म्हणून त्या साधनेवरची, त्यामुळे सतत त्याचं उद्यापन कधी करू नये असं म्हटलं. आता 4 महिने झाले, आता कशाला लगेच दुसऱ्या दिवशी नको असं करून नाही सांगणार. सातत्य जर का आपलं असेल तर मग ते आपल्याला साधनेमध्ये मदत करेल असं त्यांना सांगायचंय. कारण शेवटी आपल्याला विठ्ठलाकडे जायचंय ना. कुठे आहे तो विठ्ठल? एकनाथ महाराजांनी याचं उत्तर देऊन टाकलेलं आहे. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग, भाव भक्ती भीमा उदकते वाहे, परवा शोभत आहे पांडुरंग. अरे भीमा नदी कुठली? तर भाव भक्तीची ही भीमा नदी तुझ्या अंतरी जी आहे तीच. दया क्षमा शांती याची वाळवंट मिळाला असे थाट वैष्णवांचा. वाळवंट कुठलं? तर दया क्षमा शांतीचं वाळवंट. त्याच्यानंतर पुढे असं त्यांनी म्हटलेलं आहे की ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद हे सर्व ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद हाची वेणुनाद शोभत असे. हे सगळं केलं की तो वेणुनादासारखाच आहे असं त्यांना सांगायचंय. पुढे बरोबर म्हटलंय की दश इंद्रियांचा एक मेळा केला, म्हणजे एकादश इंद्रियांचा मेळा केला ऐसा गोपाळ काला होत असे. आणि शेवटी असं म्हटलंय की देखीली पंढरी देही जनी बनी, म्हणजे देहामध्ये आणि मग जनावरांमध्ये. पहिले स्वतंत्र अनुभूती जी आतमध्ये आली आणि मग सगळीकडेच तो आहे असा अनुभव होता. देखीली पंढरी देही जनी बनी एका जनार्दनी वारी करेल असं म्हटलेलं आहे. असं जर का झालं तर मग वारी ही नित्याचीच होईल ना. ही नित्याचीच वारी जर का झाली तर काय मजा येईल. फक्त आपल्याला वर्षातून 1 दिवसासाठी आपण ते तर करावंच आणि करायलाच हवं, पण त्याचबरोबर जर का नित्याची ही वारी विठ्ठलाची भेट जर का नित्य आपल्या साधनेतून आपल्याला जर का घडत राहिली तर मग आपल्या अंतस्थ असलेला हा जो पांडुरंग आहे त्याकडे आपल्याला जाता येईल. आणि तसं आपल्याला जाता यावं सर्वांना अशी विठ्ठलाच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि हे जे बोलणं त्यांच्याच प्रेरणेने झालं ते विठ्ठलाच्या चरणी अर्पण करतो. एका गीताने आपण ह्या कार्यक्रमाचा समारोप करणार आहोत. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल जीव भाव, बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल जीव भाव, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल. येणे सोसे मन झाले आवडली, येणे सोसे मन झाले आवडली, परती माघारी घेत नाही, परती माघारी घेत नाही, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल जीव भाव,
बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बंधनापासून उकलल्या गाठी बंधनापासून उकलल्या गाठी बंधनापासून उकलल्या गाठी बंधनापासून उकलल्या गाठी बेताली सावकाश बेताली सावकाश बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवन भाव करावा विठ्ठल जीवन भाव बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल भरिला विठ्ठल भरिला विठ्ठल भरिला विठ्ठल तुका म्हणे भरिला विठ्ठल भरिला विठ्ठल काम क्रोधे केले घर काम क्रोधे केले घर काम क्रोधे केले विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवन भाव करावा विठ्ठल जीवन भाव बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल 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 विठ्ठल
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय सर्व संतन की जय 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 रघुवीर समर्थ। नाही तो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्यविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत हरि ओम।